नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय। एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे सांगलीकरांसाठी। सांगली जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शिपाई पदाची जाहिरात नुकतेच प्रसिद्ध झालेली आहे। त्याबाबतचा हा व्हिडिओ मी आपल्यासोबत या ठिकाणी शेअर करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि आपल्या अभ्यासाला एक चांगलं वळण द्या, जेणेकरून तुम्हाला ही सुवर्ण संधी या ठिकाणी तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकते। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहोत। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ही शिपाई पदाची भरती या ठिकाणी एकूण 79 जागांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। बघा, आता यामध्ये सगळ्यात या भरतीचं महत्त्वाचं जी काय गोष्ट सांगायची जर झाली तर ही शिपाई पदाची भरती, आणि यामध्ये तुम्हाला या सांगली जिल्ह्यामध्येच तुम्हाला हा जॉब या ठिकाणी करता येणार आहे। महाराष्ट्रात कुठेही तुमची दूरवर्ती बदली होऊ शकत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या भरतीमध्ये 100% आरक्षण हे या ठिकाणी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात असल्यामुळे मध्यंतरी एक जी आर निघाला होता, आणि त्या जी आर मध्ये या ठिकाणी जी काही शिपाई पदाची भरती होणार या जिल्हा बँकेची, तर त्या स्थानिक उमेदवारांनाच त्या ठिकाणी त्यांचं आरक्षण या ठिकाणी 100% असणार। ही एक अशी महत्त्वाची बातमी या ठिकाणी महत्त्वाची आहे, म्हणून हा व्हिडिओ त्या सांगलीकरांसाठी खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे। म्हणून म्हणलं की त्यांच्यासाठी आता तुम्ही भरती झाल्यानंतर तुम्हाला परीक्षा विधीन तुमचा कालावधी हंगामी या ठिकाणी 1 वर्षाचा असणार आहे। त्यानंतर तुम्हाला फुल पेमेंट या ठिकाणी होईल। वेतन तुम्हाला असणार आहे 12,000 रुपये प्रति महिना, एकत्रित वेतन। एक लक्षात ठेवा, सगळं काय असेल ते यामध्ये असेल, आणि हे 12,000 वेतन तुम्हाला 1 वर्षासाठी या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर बघा, महत्वाच्या तारखा या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात जी आहे ती 12 ऑगस्ट पासून चालू होणार आहे, आणि या ठिकाणी 21 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज या ठिकाणी दाखल करता येणार आहे। अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत या ठिकाणी 21 ऑगस्ट या ठिकाणी आहे। आता जी काय प्रवेश पत्र वगैरे जे आहे त्याची तारीख या ठिकाणी येता अवकाश ती तुम्हाला या ठिकाणी कळवण्यात येईल। बघा, पुढे जर पाहिलं तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात का, तर पात्रता निकष या ठिकाणी काय असणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया। तुमचं वय या ठिकाणी 18 ते 35 या वयोगटामधील उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात, ज्यांची या ठिकाणी आता हे कमीत कमी 18 वय तुमचं मोजण्याची तारीख जी आहे तर 12 ऑगस्ट रोजी तुमचं 18 वर्ष वय पूर्ण झालेलं असावं। त्यानंतर जास्तीत जास्त वय त्यांनी 35 वर्ष दिलंय, तर याच तारखेला तुमचं 35 वर्ष वय या ठिकाणी कंप्लीट असणं गरजेचं आहे। तुमचं जे काही शिक्षण आहे, एज्युकेशन, कमीत कमी तुम्ही 12वी पास असावं। आता शिपाई पद सुद्धा 12वी वरती गेलेलं आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे। शारीरिक क्षमता चाचणी तुमची चांगली असावी, कारण तुम्हाला या ठिकाणी काम जे आहे ते काम करताना तुम्ही शारीरिक दृष्ट्या योग्य किंवा चांगलं असणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला या ठिकाणी त्याची प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही, परंतु ती एक अट त्या ठिकाणी दिलेली आहे। दुसरी गोष्ट, सांगली जिल्ह्यातील मूळ रहिवाशांना 100% प्राधान्य तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी असणार आहे। सांगली जिल्ह्याबाहेर विवाहित महिला जर असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, पतीचा सांगली जिल्ह्यातील मूळ रहिवासी दाखला तुम्हाला त्या ठिकाणी डोमसाईल जोडावं लागणार आहे, आणि विवाह नोंद प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे। बघा, आता ही तुमची निवड प्रक्रिया ही 3 टप्प्यातून जाणार आहे। पहिल्यांदा तुमची या ठिकाणी 70 मार्काची लेखी परीक्षा होईल, त्यानंतर 30 मार्काची मुलाखत होईल। बघा, कागदपत्रे पडताळणी होतील। त्या कागदपत्रे पडताळणीसाठी लेखीतील एकाच 3 प्रमाणात निवड केली जाईल उमेदवारांची, आणि वैयक्तिक मुलाखत ही 30 मार्काची होणार आहे। म्हणजे पहिला टप्पा ही लेखी परीक्षा असेल 70 मार्काची, दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी, तिसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखत, आणि अंतिम निवड यादी एकूण 100 गुणांपैकी लागेल। ज्यांना जास्त गुण मिळतील तो विद्यार्थी या ठिकाणी अंतिम निवड यादीमध्ये असणार आहे। दुसरी गोष्ट, लेखी परीक्षेचं स्वरूप जे आहे ते एक्झाम जे आहे, एक्झाम कसे असेल तर बघा, ऑफलाईन पद्धतीनं OMR सीट वरती तुमची एक्झाम होईल। तो देखील शासन निर्णय या ठिकाणी करण्यात आला की जी काही शिपाई पदाच्या परीक्षा आहेत त्या ऑफलाईन घ्यायच्या, ऑनलाईन घ्यायच्या नाहीत। म्हणून महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्हा बँकेची जाहिरात असू द्या, त्या ठिकाणी पहिला निर्णय 100% आरक्षण स्थानिक उमेदवारांना, दुसरा निर्णय परीक्षा ही ऑनलाईन न घेता ऑफलाईन घ्यायची। बघा, हे 2 महत्वाचे निर्णय या ठिकाणी करण्यात आले। फक्त एक निर्णय असा महत्वाचा राहिला, मुलाखत ठेवायला नको पाहिजे होती। मुलाखत यातनं ही काढून टाकायला पाहिजे होती। जी काय तुमचा रिझल्ट आहे तो मिळालेल्या गुणवत्तेच्या आधारावरती तुम्हाला त्या ठिकाणी तुमची निवड व्हायला पाहिजे होती। आता ही मुलाखत, त्यामध्ये 30 मार्काची मुलाखत बी 30 मार्काची शिपाई पदासाठी, सगळ्या चांगल्या मोठ्या पोस्टच्या मुलाखती काढून टाकल्या आणि शिपाई पदाला मुलाखत ठेवली। काय सगळं अवघड विषय। चला
परीक्षेला तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न असतील, एका लाईनीत तुम्हाला एकाच ओळीमध्ये प्रश्न असेल आणि एका शब्दामध्ये तुमचं उत्तर असेल, 4 प्रकारचे पर्याय असतील, त्यातनं एक उत्तर तुम्हाला निवडायचे. 70 गुणांचे असेल, एकूण 70 प्रश्न असतील आणि 75 मिनिटाचा वेळ असेल. त्यानंतर बघा 75 मिनिटांचा वेळ आहे आणि माध्यम जे आहे ते पूर्णपणे मराठी असणार आहे. प्रामुख्याने सांगली किंवा नजीकच्या जिल्ह्यात या ठिकाणी परीक्षा केंद्र तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यानंतर जो काही अभ्यासक्रम आहे बघा मराठी भाषा आहे, त्यानंतर सामान्य चालू घडामोडी आहे, सांगली जिल्ह्याची माहिती त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतील, स्थानिक आहे बघा, बुद्धिमापन चाचणी असणार आहे आणि बँकिंग आणि सहकारवरती तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. त्यानंतर टप्पा 2 पडताळणी मुलाखत कागदपत्र पडताळणीचा टप्पा असेल. सगळी मूळ प्रमाणपत्रे अनिवार्य तुम्हाला त्या ठिकाणी लागतील. त्यानंतर प्रोव्हिजनल प्रमाणपत्र लागेल, ग्राह्य धरलं जाणार नाही की बाबा ते आता येणार आहे, मी परीक्षा दिली ते प्रमाणपत्र नाही, तसं जमणार नाही. गैरहजर राहिल्यास, कागदपत्र अपूर्ण असल्यास प्रक्रियेतून थेट बाद आणि कोणती मुदतवाढ त्या ठिकाणी दिली जात नाही. दुसरी गोष्ट, तुमचं व्यक्तिमत्व, शारीरिक क्षमता, संवाद कौशल्य, शिष्टाचार, बँकेची प्राथमिक माहिती ही तुम्हाला मुलाखतीच्या टायमाला हे तुमचं अनालिसिस केलं जाणार आहे. त्यावरती तुमचे 30 गुण अवलंबून असणार आहेत बघा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करायचा आहे, तर बघा तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला पहिल्यांदा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे संकेतस्थळ आहे सांगली dccb.bank.in करिअर या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे बघा. त्यानंतर वेबसाईट वरती गेल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. क्लिक करून अचूक माहिती तुम्हाला ईमेल आयडी, मोबाईल नंबर तुमचा चालू या ठिकाणी त्यामध्ये टाकायचा. त्यानंतर नमुन्यात तुमचे कागदपत्र आहेत ते कागदपत्र या ठिकाणी भरायचे आहेत. एकदा डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन शुल्क भरायचं आहे आणि सबमिट करायचं. अशा पद्धतीने तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल. सोपी प्रोसेस आहे. एकदा सबमिट केलेला कोणताही अर्ज या ठिकाणी कोणत्या स्तरावरती दुरुस्त करता येणार नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे बघा. किती सोपं आहे, अवघड काय नाही. आता कागदपत्र अपलोड करायचे टायमाला कागदपत्र अलीकडचे छायाचित्र असावेत, तुमची सही ही आता चालू सही काढायची, ती स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करायचे. आधार कार्ड लागेल. त्यानंतर बघा त्याचं फॉर्मॅट जे आहे ते जेपीजी फॉर्मॅट मध्ये तुम्हाला हे पीडीएफ अपलोड करायचे आहेत. जी काय साईज आहे ती 1 MB असावी, 1 MB पेक्षा जास्त नसावी. लक्षात ठेवा. परीक्षा शुल्क जे आहे ते 18% जीएसटी लावून तुम्हाला या ठिकाणी 500 रुपये आणि 90 रुपये जीएसटी असं एकूण 590 रुपये तुम्हाला परीक्षा शुल्क आकारलं गेलेलं आहे आणि या परीक्षा शुल्कानुसारच तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे. आता परीक्षा शुल्क जे आहे ते तुम्हाला ना परतावा आहे. ते तुम्हाला एकदा तुम्ही पेड केल्यानंतर तुम्हाला ते परत कुठल्याही अटीवरती माघारी भेटणार नाही बरं का. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरायचे. अंतिम मुदत 21 ऑगस्ट असणार आहे परीक्षा शुल्क भरण्याची आणि फॉर्म भरण्याची, याची सर्वांनी नोंद घ्यायची. अत्यंत महत्वाची सूचना त्यांनी त्या ठिकाणी काय दिली आहे की बाबा न तुम्ही खोटी माहिती, बनावट कागदपत्र या ठिकाणी दाखल करू नका. तात्काळ तुमची ही प्रक्रिया आहे भरतीची प्रक्रियेमधून तुम्हाला त्या ठिकाणी बाद करण्यात येईल. भरती प्रक्रियेत बाह्य शिफारस, दबाव, गैरव्यवहार वगैरे या गोष्टी जर केल्या तर तुमच्यावरती स्पष्टपणे कारवाई करण्यात येईल. राष्ट्रीयकृत किंवा खाजगी सहकारी बँकेतून बडतर्फ निलंबित केलेले उमेदवार या भरतीसाठी अपात्र आहेत, याची सर्वांनी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची बघा. पुढे नियुक्तीच्या ठिकाणी 15 दिवसात हजर राहणे सुद्धा तुम्हाला अनिवार्य केले. ज्यावेळेस तुमची नियुक्ती होईल त्यावेळेस तांत्रिक मदत आणि संपर्क याकरता तुम्हाला काय करायचे, ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही अडचण जर आली तर त्यांनी त्यांचा मेल दिलेला आहे help@sanglidccb.com हा मेल आहे किंवा हेल्पलाईन नंबर आहे बघा 777393 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि संपूर्ण माहिती, तुम्हाला जर काय अडचण आली तर त्या ठिकाणी कॉल करा. आता अंतिम मुदतीची वाट पाहू नका. अर्ज जो आहे तो अर्ज वेळेत दाखल करा, ही एक विनंती या ठिकाणी मी या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला करत आहे. अशा पद्धतीनं सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी आपल्याला विस्तृत या ठिकाणी पाहायला भेटते. अशा पद्धतीनं हेच तुम्हाला जे काय दिले ते तुम्हाला त्या ठिकाणी मागच्या पीडीएफ मध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं बघा, अर्ज दाखल करण्याची तारीख 12 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट असणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची. 79 जागा आहेत आणि त्यामध्ये कास्ट वाईज जे काय जागेचं विवरण आहे ते त्यांनी दिलेलं नाही. याची सर्वांनी नोंद घ्या, नाही तर म्हणताना आमच्या कास्टला किती जागा वगैरे हे दिलं नाही, हे पीडीएफ मध्येच दिलेलं नाही. चला, आपल्यासाठी जे महत्वाचं आहे ते महत्वाचे तुम्हाला आता मी सांगितलंय. अशा पद्धतीनं अर्ज दाखल करा आणि विस्तृत या शिपाई पदासाठी तुम्ही पात्र जर असाल 12वी पात्रता ही लक्षात ठेवा, नाही तर 7वी 8वी म्हणाल तर फसणार. 12वी झालेल्या विद्यार्थ्यांनीच अर्ज दाखल करायचा आहे. काय अडचण आली तर कमेंटमध्ये मेन्शन करा, कमेंट करा, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.